म्हणजे आता बऱ्याच ना हल्ली मुलांना असं वाटतं मी नक्की काय करू, तर अशा वेळेला असे काही छोटेसे क्लूज असतात का अंकाप्रमाणे करिअर? येस, मी ऑन अन ॲव्हरेज महिन्याला 10 ते 12 माझ्याकडं पालक येतात, विद्यार्थी येतात, ज्यांना हे प्रश्न पडलेले असतात की नक्की कशात करिअर करू देत, पुढं काय जाणार आहे. तर जनरली सगळे जे जातात हे मार्केटचा ट्रेंड काय आहे त्या पद्धतीने जातात. पण होतं काय, काहींच्या बाबतीत असं होतं की मार्केटचा ट्रेंड हा ठराविक पिरियडसाठीचा असतो, पण मग त्यानंतर काय, तर आम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करतो तर त्याच्यामध्ये आम्ही मेजर 3 फॅक्टर पाहतो. पहिले, त्याचं जन्माचं तत्व काय आहे, जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे, पृथ्वीतत्व आहे. त्या तत्वाशी रिलेटेड तू कोणत्याही पद्धतीचं काम कर. मग आता त्या रिलेटेड तुला काही सापडत नाहीये, मग तुझ्याकडे काय ऑप्शन आहेत, ते मूल्यांक, भाग्यांक, दैवी अंक, ह्या तिन्ही अंकांना अनुसरून कार्य आहे का. कारण सगळ्यात महत्त्वाचं मी करिअर सिलेक्शनमध्ये हे सांगतो की तुम्ही काय केल्यानं तुम्हाला आनंद मिळतो त्याच्यामध्येच करिअर करा. मग त्याच्याशी थोडंसं मिळतं जुळतं जरी आलं तरी सुद्धा चालेल, कारण शेवटी करिअर हे आपल्याला पैसे कमवण्यासाठी आहे, जगण्यासाठी नाही.